भाग 3. आणि अशा प्रकारे मग त्याच्या बुद्धीमध्ये ती विद्या संपादित व्हायला लागते. भक्ती मिळाली, ज्ञान मिळतं. आणि हे ज्ञान इतकं वाढायला लागतं की तो परमेश्वराला अधिष्ठित होऊन जातो, परमेश्वराच्या चरणावर लीन होतो. आणि त्यामुळे सर्वसाधारण क्षेत्रातून तो निवृत्त होऊन जातो. त्याला एक प्रकारचं मोह माया याच्याविषयी वैराग्य प्राप्त होऊन जातं. दुर्लक्ष करतो आपण, भले आपलं भजन बोले, आपलं नामस्मरण बोले, काही कोणाशी घेणं नाही देणं नाही. म्हणून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे तिघही परमेश्वराच्या चरणापर्यंत घेऊन जाणारे मार्ग आहेत. पण याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे. हा विषय भागवताच्या भागवत महात्म्य या भागामध्ये आहे. भागवताचे 12 स्कंद आहेत आणि भागवत महात्म्य हे वेगळं आहे. एका स्कंदाला सविस्तरपणे समजून सांगणे, समजून घेणे आणि त्याच्यात स्वतःला विलीन करून घ्यायचं असा जर विचार केलेला असेल तर एक स्कंद समजून घेण्यासाठी पूर्णपणे 1 दिवस आणि 3 तासाची बैठक लागते. एका दिवसाला 1 स्कंद पूर्ण होतो. रोज किमान 3 तासाची बैठक जेव्हा आपण करू तेव्हा तो वक्ता जो कोणी असेल तो 1 स्कंद समजून सांगण्याचा प्रयत्न करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. तरीसुद्धा ते पूर्णत्वाला जाण्याची शक्यता कमीच असते. तर अशा पद्धतीने जर केलं तर 11 दिवस हे 12 स्कंदांनाच लागून जातात. आणि भागवत महात्म्याला पहिला दिवस, त्याच्यातच आपल्याला अनेक विषयी त्या ठिकाणी प्राप्त होतात. तर असा हा 12 दिवसाचा असलेला सगळा खटाटोप 3 दिवसात, 4 दिवसात, 7 दिवसात कसा पूर्ण होतो त्यांचं त्यांनाच माहिती. पण भक्ती, ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होण्यासाठी परमेश्वराचं नामस्मरण चिंतन करणं गरजेचं आहे. आजच्या या अध्यायामध्ये परमेश्वराने एक वेगळं अधिष्ठान त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सर्वसामान्य माणसाला काहीही जमत नसलं, भजनही जमत नसेल तर काय करावं? तर त्या नारायणाच्या नामस्मरण चिंतन करत असताना एकनिष्ठ भावनेने जेव्हा आपण त्याला शरण जातो तेव्हा आपल्या संकटांवरती तो स्वतःच आपल्याला मार्गदर्शन करतो. याविषयीचा हा कथाभाग आहे. तर एक ब्राह्मण अतिशय सर्व बाजूने पीडित होता. कुठल्याच प्रकारे काहीही त्याला करण्याची क्षमता त्याच्यात नव्हती. जरी कष्ट व्हावे शरीर, तरी शक्ती नाही अपार. उपोषण करावे निर्धार, तरी अशक्तपणा असे. अन्नगत प्राण निघून जाईल कैसे झाडून. न करी उपोषण काय करावे अथवा. अन्न नाही, पैसा नाही, धन नाही, सर्व अर्थाने शून्य पाही. सर्व अर्थाने शून्य आहे.
काय करावं, नामस्मरण कसं करावं, चिंतन कसं करावं. नतमस्तक झालेला होता नारायणाच्या चरणावरती. भगवंताच्या चरणावर दोन्ही हात, तिसरं मस्तक हे जेव्हा ठेवतो तेव्हा मनातल्या सगळ्या भावना नष्ट झालेल्या असाव्यात. सगळ्या, चांगल्या पण आणि वाईट पण. भावना अनेक प्रकारच्या असतात, चांगल्याही आहे वाईटही आहे. सगळ्या प्रकारच्या भावना मनातून काढून टाका, शून्य करा डोकं. आणि ज्यावेळेस आपण हे असं कार्य करू, मन शुद्ध, मस्तक शुद्ध, देह शुद्ध, आत्मा शुद्ध, तेव्हा एक निष्ठ भावनेने जेव्हा आपण त्याच्या चरणावरती नतमस्तक होतो तेव्हा आपल्याला सर्व अर्थाने परमेश्वर योग्य ते मार्ग दाखवतो. आता तुम्ही म्हणाल, रोज कुठे देवात जायचं, देवळात जायचं आणि तिथे त्याच्या पायावर डोकं ठेवायचं, रोज कोणत्या मंदिरात जायचं, रोज कोणत्या देवाला नमस्कार करायला जायचा. तर आपलं क्षेत्र आध्यात्मिक इतकं श्रेष्ठ आहे की त्या श्रेष्ठत्वाचा विचार जर आपण करायला लागलो तर आपली बुद्धी शून्य होऊन जाते, कुंठित होते. आणि याच विषयावरती रामदास स्वामी काय म्हणाले, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. काय कुठल्या मंदिरात जायची गरज नाही आहे. शब्द अंतःकरणाने डोळे बंद करा, ध्यान करल्यासारखं शांत व्हा, मनातले सगळे विचार काढा आणि आपल्या डोळ्यापुढे ती प्रतिमा आणा. इथे पादुका त्या ठिकाणी आपल्याला दिसतात, त्याच्यावर आपण डोकं ठेवतो, नतमस्तक होतो. ही आत्म्याकडून परमात्म्याकडे जाण्याचा एक पहिला मार्ग. इतका सोपा नाही आहे, फार कठीण आहे, पण मार्ग आहे एवढा नक्कीच. तर असा त्या ब्राह्मणाला त्यांनी सांगितलं, त्याला मार्ग दिला. तुझ्याकडनं काही होत नाही ना, हरकत नाही, तू काय कर, मौन व्रत धारण कर. स्वप्नी येऊनीशी अच्युत, तया ब्राह्मणा ते संबोधित, म्हणे मी सांगतो निश्चित, व्रत मौन ते करावे. मौन व्रताचं तू आचरण कर. आता हे मौन व्रत म्हणजे परमेश्वराच्या समोर बसून गुपचूप बसून करणं शक्य आहे का? नाही शक्य. मनुष्य एका ठिकाणी 5 ते 7 मिनिटं सुद्धा शांतपणे बसू शकत नाही. मग परमेश्वराच्या पुढे इतका वेळ तो कसा बसेल? तर मौन व्रत धारण करताना सकाळी परमेश्वराचं अनुष्ठान, नामस्मरण, चिंतन, आवाज येणार नाही अशा पद्धतीने म्हणायचं. कुठलाही जप करा, त्याचे शब्द तोंड बंद करून उच्चारायचे असतात. पण आपल्या कानाला मात्र ते बरोबर ऐकायला येतं. प्रयत्न करून बघा. मन शांत ठेवा, तोंड बंद करा, मनातल्या मनात एखादा मंत्र
एखाद्या देवाचं नाव अनेक वेळा घेण्याचा प्रयत्न करा. काही वेळाने ते शब्द आपल्याला आपल्या कानाने नक्कीच ऐकायला मिळतात. मग हे झाल्यानंतर दिवसभर मौन व्रत धारण करायचं आहे. संकल्प करायचा आहे 3 दिवस, 4 दिवस, 11 दिवस, 20 दिवस, महिनाभर. जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढा, ते संकल्प जेवढा केला असेल तेवढा मौन व्रत धारण करायचं. आता आपल्याकडे मौन व्रत धारण करणं म्हणजे आणखीन एक वेगळा प्रकार होतो. जोपर्यंत सकाळची पूजा अर्चा होत नाही तोपर्यंत ठीक आहे. पूजा अर्चा झाली, बाहेर आले का जवळ बोलवायचं, लांब जाऊ द्यायचं, मला हे आणून दे, मला ते करून दे. छुट छुट छाछ करून आपल्या तोंडातून शब्द बाहेर टाकायचे. छू म्हटलं की छू हा सुद्धा एक शब्द आहे. मौन व्रत याला म्हणतात. आपल्या तोंडातून कुठल्याही प्रकारे हवेच्या माध्यमातून सुद्धा शब्द येता कामा नये. नामस्मरण चिंतन मनातल्या मनात करायचं आहे. एकनिष्ठ भावनेने नारायणाला नामस्मरण चिंतन केलं तर स्वर्ग लोकाची प्राप्ती या महिन्याभरातच होते. याचा अर्थ असा नाही की महिन्याभरामध्ये मनुष्य होऊन. चित्रगुप्ताच्या दरबारात नोंद होते, जेव्हाही केव्हा आपलं इहलोकातला आपला संचार संपलेला असेल त्या दिवशी आपल्याला मुक्ती मिळते आणि आपल्याला परमेश्वराचं अधिष्ठान प्राप्त होतं. आणि म्हणून मिथ्या जाणून संसार हृदय चिंता रघुवीर नेतसे पैल पार अपार दासा ते देवी. जयाचे नाम घेता जाण जळी तरले हो पाषाण तो ते निर्जीव ही जाण काय महिमा महिमाचा. महिमेचा काय महिमा सांगावा. नारायणाचे महिमा आणि त्या महिमेचं मी काय वर्णन करावं. माझे शब्द तिथे अपुरे आहेत, माझी विद्या तिथे अपुरी आहे, माझे सगळं काही त्या ठिकाणी शून्य आहे. पण तरीसुद्धा मी हे कार्य करतो आहे, करीत राहणार आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. करायचंच नाही म्हटल्यावर तर संपलं सगळं. आणि म्हणून मग होय निष्ठुर दासा ते. जर काहीच करायचं नसेल, काही करायची इच्छाच नसेल तर तो परमेश्वर आपल्या दासाकडे सुद्धा निष्ठुरतेने बघतो. तो ह्या जन्मात असलेला दास पुढच्या जन्मात त्याला मिळेलच. हे दास्यत्व याला मिळेलच, याची शाश्वती राहत नाही. आणि म्हणून तरुणोपाय एकती जाणावा, नामस्मरण चिंतने ध्यावा, नारायणाचे चरण पूजावे सद्भावाने एकदा. शुद्ध अंतःकरणाने एकनिष्ठ भावनेने नारायणाचे नामस्मरण चिंतन करावं, त्याच्या चरणांची पूजा करावी. आणि अशा प्रकारे ज्यांनी मौन व्रत धारण केलेलं आहे त्यांना सुद्धा परमेश्वर सद्गती देतो. स्वस्ति श्री अधिक मास महात्म ग्रंथ पद्मपुराणचे संबंध 10मोध्याय. श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान.